भगवान विष्णू देवांनी 8वा अवतार घेतला तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण स्वरूपात। आणि श्रीकृष्ण जन्म आपण अगदी आनंदात साजरा करतो संपूर्ण देशामध्ये। भगवान श्रीकृष्णांचा जो 8वा अवतार आहे तो धर्म स्थापनेसाठी, सत्याचा विजय होण्यासाठी आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी झाला। तर बांधवांनो, भगवान श्रीकृष्णांचा जन्म हा 12 वाजता झाला रात्री, परंतु हा 12 वाजताच का जन्म झाला आणि तो दिवस होता बुधवारच का, याचं रहस्य आज आपण जाणणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा। मी हनुमंत पवार दारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल स्टोरी चॅनल। तर बांधवांनो, भगवान विष्णू देवांनी श्रीकृष्ण रूपात 8वा अवतार घेतला कंसाच्या वधासाठी आणि धर्म स्थापनेसाठी। ज्या वेळेला भगवान विष्णू देवांनी 8वा अवतार घेतला त्याच्या आधीच आकाशवाणी झाली होती पहिलीच। जन्माष्टमीच्या रात्री 12 वाजता कारागृहाचे टाळे तुटून पडले। कारागृहाचे सर्व सुरक्षा रक्षक झोपी गेले। आकाशात ढग जमा झाले, विजांचा थैथयाट चालू झाला आणि जोरात मुसळधार पाऊस चालू झाला। परंतु भगवान श्रीकृष्णांचा जन्म हा 12 वाजताच का झाला? एवढंच नाही तर त्या दिवशी श्रीकृष्णांचा जो जन्म झाला तो दिवस होता बुधवार। त्याच्या पाठीमागे सुद्धा एक रहस्य आहे। द्वापार युगामध्ये श्रीकृष्णांनी रोहिणी नक्षत्रात जन्म घेतला। याचं मुख्य कारण त्यांना चंद्रवंशी व्हायचं होतं, कारण त्यांचे पूर्वज चंद्रवंशी होते। त्यांचे पूर्वज चंद्रदेव होते। धार्मिक मान्यतानुसार चंद्रमाचे पुत्र होते। याच कारणाने श्रीकृष्णांनी चंद्रवंशामध्ये जन्म घेतला। चंद्रवंशात जन्म घेण्यासाठी बुधवार दिवस निवडला। त्याचं कारण बांधवांनो, रोहिणी ही चंद्रदेवाची प्रिय पत्नी होती आणि नक्षत्र सुद्धा आहे। आणि याच कारणाने भगवान श्रीकृष्णाने रोहिणी नक्षत्रात जन्म घेतला। अष्टमी तिथीला जन्म घेण्याचं मुख्य कारण, अष्टमी तिथी ही शक्तीचं प्रतीक आहे। भगवान श्रीकृष्ण शक्ती संपन्न आहेत, स्वयंभू आहेत, परब्रह्म आहेत आणि त्याचमुळे भगवान श्रीकृष्णांचा जन्म हा अष्टमीला झाला। चंद्रमा रात्री निघतो, दिसतो आपल्याला, त्यामुळे त्यांच्या पूर्वजांच्या उपस्थित जन्म घेतला भगवंतानं। असंही म्हटलं जातं की चंद्रदेवाची इच्छा होती की भगवान श्रीहरी माझ्या कुळामध्ये जन्म घ्यावा भगवंतानं, मी प्रत्यक्ष त्यांचं दर्शन घेऊ शकेल। भगवान श्रीकृष्णांच्या जन्मावेळी धरतीपासून ते आकाशापर्यंत वातावरण हे सकारात्मक झालं होतं। तर बांधवांनो, भगवान श्रीकृष्णाने अगदी योजनाबद्ध मथुरेमध्ये अवतार घेतला कंसाचा वध करण्यासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी, धर्म स्थापनेसाठी आणि सत्याचा विजय होण्यासाठी। जन्माष्टमीचा दिवस आपल्या घरी नक्की साजरा करा। मंदिर जवळ असेल तर मंदिरात जा। ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा आपण नक्की नामस्मरण करा। जीवनातली सगळी संकट दूर होतील आणि मोक्ष प्राप्तीचा मार्ग आपल्याला दिसेल। तर बांधवांनी ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा हिंदू धर्म प्रचारासाठी। आम्हाला कमेंट म्हणून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असे कमेंट नक्की द्या। ज्या गावातून आपण व्हिडिओ पाहताय, ऐकताय त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा। जय हिंद, जय भारत।